मित्रांनो, प्रत्येक यशस्वी संसारामागे एका स्त्रीचा निःशब्द त्याग, अथक कष्ट आणि न संपणारी माया दडलेली असते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्यांना दिसतं, पण मात्र त्या हसऱ्या चेहऱ्यामागे वेदना, संघर्ष आणि अपूर्ण स्वप्न फार कमी लोकांना दिसतं. मित्रांनो, आजची ही कथा अशाच एका मुलीची, एका महिलेची आहे, जिने संसारासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरी गेली आणि कधीही हार मानली नाही. ही कथा फक्त एका मुलीची नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीची आहे, जी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य आनंदाने अर्पण करते. चला तर मग ऐकूया तिच्या संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची ही हृदयस्पर्शी कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या ह्या व्हिडिओला भरपूर शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, ती हारली नाही. लग्न झालं तेव्हा तिच्या डोळ्यातही अनेक स्वप्न होती. छोटंसं घर, प्रेमळ संसार आणि हसत खेळत आयुष्य. पण वास्तव वेगळंच असतं. घरची परिस्थिती बेताची होती. नवऱ्याचं उत्पन्न कमी, जबाबदाऱ्या मात्र भरपूर होत्या. सकाळ उजडायच्या आधीच तिचा दिवस सुरू व्हायचा. घर झाडणं, पाणी भरणं, स्वयंपाक आणि घरातील इतर ही कामे, जसं की सगळ्यांचे डबे, कपडे, मुलांची काळजी आणि स्वतःसाठी वेळ, तो मात्र कधीच नव्हता. कधी स्वतःची आवड बाजूला ठेवली, तर कधी नवीन साडी घेण्याचे स्वप्न पुढे ढकललं. मित्रांनो, सण आला की आधी घरच्यांसाठी खरेदी करायची आणि शेवटी उरलं तर स्वतःसाठी. अनेकदा ती हसत राहिली, जरी मनात काळजीचं वादळ असायचं. कधी लोकांनी तिला टोमणे मारले, तर कधी नशिबानेच परीक्षा घेतली. पण तिने तक्रार मात्र कधीही केली नाही, कारण तिला माहीत होतं, रडून संसार चालत नाही, तर धीराने चालतो. मुलांच्या शिक्षणासाठी तिने स्वतःच्या इच्छा सोडल्या. मित्रांनो, घर खर्च जुळवण्यासाठी प्रत्येक रुपयाची किंमत तिला माहिती होती, म्हणून तिने प्रत्येक रुपया जपला. रात्री सगळे झोपल्यावरच ती शांतपणे बसायची. देवाजवळ एकच प्रार्थना करायची, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. वर्ष सरली. एक दिवस मुलं मोठी झाली, उभी राहिली आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्या दिवशी तिला जाणवलं की तिने गमावलेलं काहीच नव्हतं. तिने कमावलं होतं एक सुंदर, प्रेमाने भरलेलं कुटुंब. मित्रांनो, संसारात सर्वात मोठी श्रीमंती नसते. एका स्त्रीने निस्वार्थ दिलेलं प्रेम, तिचा त्याग आणि तिची जिद्द असते. मित्रांनो, खरोखरच स्त्री ही खूप महान असते. घरासाठी अथांग प्रेम, भरपूर कष्ट ती घेत असते. घराच्या चार भिंतींना घरपण देणारी तीच महान स्त्री असते. स्वतःच्या अश्रूवर हसू चढवून कुटुंबाला आनंद देणारी ती स्त्रीच असते. आणि म्हणूनच प्रत्येक कष्ट करणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने घराची राणी असते. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच चांगल्या सुंदर कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील.
व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.